दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे। आज त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पाठोपाठ आता महायुती वित्तही डोकेदुखी वाढले आहे, कारण भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यामुळे भारती पवार यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे। आज हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस उपस्थित मान्यवरांनी हरिश्चंद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असून देखील पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला, आता थांबणार नाही, अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच असा कार्यकर्ता मेळावा निर्धार करण्यात आलाय। आजच्या लोकसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी या ठिकाणी उपस्थिती जरी कमी असेल, परंतु हे एकदम फुलशी अशी माणसं आहेत की यांच्या पाठीमागे कमीत कमी 5-5 रुपये सांगितलं की जर तुम्ही गाड्याचा तसं जर आम्हाला सांगितलं असतं तर हा हॉल कमी पडला असता। एवढी लोकांची मागच्या लोकसभेच्या वेळेस ज्या पद्धतीने साहेबांनी हितासाठी केलं, कोणत्याही अशा बिल्डरांसाठी किंवा कोणत्याही मोठ्या माणसासाठी अससाठी साहेबांनी मात्र अहोरात्र त्यांनी काम केलं असेल। रात्रंदिवस त्यांचा हा फोन सतत चालू राहायचा। एका दिवशी मी सुद्धा माझा स्वतःचा फोन बंद करून ठेवलेला होता। पूर्ण रात्र फोन बंद होता। साहेबांनी बऱ्याच ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना फोन केला आणि विचारलं का लक्ष्मणचा फोन का बंद आहे, आणि सकाळी जेव्हा मला हा निरोप लागला तर साहेबांनी मला सुद्धा सांगितलं का लक्ष्मण, तू एक जबाबदार कार्यकर्ता आहेस, आपली ग्रामपंचायत मोठी आहे आणि तुम्ही मात्र असा फोन केव्हाही कोणत्याही वेळेस बंद करू नका। त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आतापर्यंत मी कधीही साहेबांचा फोन आला तर बंद करत नाही आणि माझा स्वतःचा सुद्धा फोन मी बंद ठेवत नाही। आपले सगळ्यांचे आदर्श आदरणीय माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब, तसेच आदिवासी बचाव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बाबू साहेब, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ जाधव, तसेच जिल्हा परिषदचे माजी सभापती पोपटराव आहिरे साहेब, आमचे मोठे बंधू युवा मोर्चामध्ये काम करताना त्यांचं योग्य मार्गदर्शन लाभलं असे आमचे पवन भाऊ आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।